विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आज इंडायसेस या चॅप्टरमध्ये आपण नवीन जो रूल अभ्यासतोय बघा, पुस्तकात पेज नंबर 47वर तुम्हाला तो रूल दिसेल। द इंडेक्स ऑफ द प्रॉडक्ट ऑर क्वोशिएंट ऑफ टू नंबर्स, याचा मराठीत अर्थ आहे दोन संख्यांचा गुणाकार किंवा भागाकाराचा घातांक। आता याच्यामध्ये याची डेफिनेशन बघा, पुस्तकात तुम्हाला दिसेलच। इफ ए अँड बी आर नॉन झिरो रेशनल नंबर्स अँड एम इज ॲन इंटिजर, देन ए इंटू बी रेस टू एम इज इक्वल टू ए रेस टू एम इंटू बी रेस टू एम। दुसरा रूल आहे, हा झाला प्रॉडक्टचा रूल। आता डिव्हिजनचा क्वोशिएंटचा जो रूल आहे तो आहे ए अपॉन बी ब्रॅकेट रेस टू एम इज इक्वल टू ए रेस टू एम डिवायडेड बाय बी रेस टू एम। त्याच पद्धतीने एखादी घातांकित संख्या असेल, फॉर एक्झाम्पल ए रेस टू एम, आणि ए रेस टू एमचा अजून एक घातांक असेल, कंसाचा घात, म्हणजेच ए रेस टू एम ब्रॅकेट रेस टू एम, दॅट इज द पॉवर ऑफ द नंबर इन इंडेक्स फॉर्म। आता त्याच्यामध्ये ए रेस टू एम ब्रॅकेट रेस टू एन इज इक्वल टू ए रेस टू एम इंटू एम, असा आपला घातांकाचा प्रकार असतो। बघा खाली, इफ पेज नंबर 47वरच शेवटची ओळ आहे, इफ ए इज अ नॉन झिरो रेशनल नंबर अँड एम अँड एन आर इंटिजर्स, देन ए रेस टू एम ब्रॅकेट रेस टू एन इज इक्वल टू ए रेस टू एम इंटू एन इज इक्वल टू ए रेस टू एम एन। म्हणजेच एखाद्या घातांकित संख्येचा घात आणि त्या कंसाला अजून घात, या दोघांचा घाताघातांचा गुणाकार होतो। आता यावर आधारित जो प्रॅक्टिस सेट आहे तो आपल्याला सोडवायचे। त्या अगोदर लॉज ऑफ इंडायसेस म्हटलेले आहेत। या चॅप्टरमध्ये जेवढे लॉज आपण शिकलो आहेत बघा, लॉज ऑफ इंडायसेस, तर आपण जेवढे लॉज शिकलेलो आहोत तेवढे लॉज आपल्याला इथं वहीमध्ये तुम्हाला लिहायचं। बघा, पहिला लॉ आपण शिकलो होतो, ए इंटू एम ए रेस टू एम इंटू ए रेस टू एन इज इक्वल टू ए रेस टू एम प्लस एन। दुसरा होता ए रेस टू एम डिवायडेड बाय ए रेस टू एन इज इक्वल टू ए रेस टू एम मायनस एन। तिसरा होता ए रेस टू 1 इज इक्वल टू ए। चौथा होता ए रेस टू 0, कुठल्याही संख्येचा शून्य घात इज इक्वल टू 1। पाचवा होता ए रेस टू निगेटिव्ह एम इज इक्वल टू 1 अपॉन ए रेस टू एम। सहावा होता ए इंटू बी ब्रॅकेट रेस टू एम इज इक्वल टू ए रेस टू एम इंटू बी रेस टू एम। सातवा रूल होता ए अपॉन बी ब्रॅकेट रेस टू एम इज इक्वल टू ए रेस टू एम डिवायडेड बाय बी रेस टू एम। सातवा होता ए रेस टू एम ब्रॅकेट रेस टू एम इज इक्वल टू ए रेस टू एम इंटू एम किंवा एम एन। आणि शेवटचा आठवा रूल होता ए अपॉन बी ब्रॅकेट रेस टू निगेटिव्ह एम इज इक्वल टू बी अपॉन ए ब्रॅकेट रेस टू एम। हे सर्व रूल्स आपण अभ्यासलेले आहेत। आता तुम्ही ते तुमच्या वहीमध्ये लिहायचे आणि त्यावर जो आधारित प्रॅक्टिस सेट 29 आहे त्याचे एक्झाम्पल्स मी आता फळ्यावर लिहिलेले, ते आपल्याला एक एक सोडवायचे। फर्स्ट एक्झाम्पल प्रॅक्टिस सेट 29, फर्स्ट एक्झाम्पल सिम्प्लिफाय, सरळ करू द्या। आता बघा, इथं आपल्याला बेस दिसतोय 15 अपॉन 12, त्याचा इंडेक्स आहे 3 आणि त्याचा ब्रॅकेटचा इंटू 4 किंवा इंडेक्स 4 आहे। हे एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करायचं, 15 अपॉन 12 रेस टू 3 इंटू 4 इज इक्वल टू 15 अपॉन 12 रेस टू 3 इंटू 4, 3 4 जा 12। सेकंड एक्झाम्पल, 3 रेस टू 4 ब्रॅकेट रेस टू निगेटिव्ह 2 इज इक्वल टू 3 रेस टू 4 इंटू निगेटिव्ह 2 इज इक्वल टू 3 रेस टू 4 2 जा 8 निगेटिव्ह 8। 1 अपॉन 7 ब्रॅकेट रेस टू निगेटिव्ह 3 ब्रॅकेट रेस टू 4 इज इक्वल टू 1 अपॉन 7 ब्रॅकेट रेस टू
निगेटिव्ह 3 इंटू 4 इज इक्वल टू 1/7 ब्रॅकेट रेस टू 3 पॉझिटिव्ह निगेटिव्ह 12. याप्रमाणे आपण तिसरं एक्झाम्पल सॉल्व्ह करू. आता चौथा एक्झाम्पल बघा. 2/5 ब्रॅकेट रेस टू निगेटिव्ह 2 ब्रॅकेट रेस टू निगेटिव्ह 3 इज इक्वल टू 2/5 रेस टू निगेटिव्ह 2 इंटू निगेटिव्ह 3 इज इक्वल टू 2/5 रेस टू 3 to the 6 but पॉझिटिव्ह 6. दोन निगेटिव्ह संख्यांचा गुणाकार हा पॉझिटिव्ह मध्ये असतो म्हणून पॉझिटिव्ह 6 याचा घातांक असेल. इथं बघा 6/5 6 रेस टू 5 ब्रॅकेट रेस टू 4 इज इक्वल टू 6 रेस टू 5 into 4 is equal to 6 raised to 5 over 20. 7th example 6/7 bracket raised to 5 bracket raised to 2 is equal to 6/7 raised to 5 into 2 is equal to 6/7 bracket raised to 6 to the 5 to the 10. या आता 7th उदाहरण 7 नंबरचं 2/3 bracket is negative 4 bracket raised to 5 is equal to 2/3 raised to negative 4 into 5 is equal to 2/3 raised to 5 to the negative 20. Negative 20. बघा इथं 5/3 5/8 रेस टू 3 into negative 2 3 into negative 2 is equal to 5/8 रेस टू 2 3 जा 6 negative 6 3/4 रेस टू 6 bracket रेस टू 1 is equal to 3/4 raised to 6 into 1 is equal to 3/4 raised to 6 1 6. 2/5 raised to negative 3 bracket raised to 2 is equal to 2/5 raised to negative 3 into 2 is equal to 2/5 raised to 3 to the 6 negative 6. याप्रमाणे प्रॅक्टिस सेट 29 मधलं पहिलं एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलेलं आहे. तुम्ही पण त्या पद्धतीने सोडवा.